बीआर मार्क गुड इंग्लज. बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत. आमचा पत्ता बीआर मार्ट, संकेश्वर रोड, गड इंग्लज. हर ओम सहस्त्र शीर्षः पुरुषः सहस्त्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो वृत्त अत्यतिष्ठत् दशांगुलं पुरुषे एवद्गु सर्वयद् भूतं यच्च भव्यं उताम्रो तत्वशेषानो यदन्नेनातिरोहति एतावानश्यमय. आपल्या बरोबर आहेत गडिंग्लज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर राजशेखर हिरेमठ यांची फॅमिली. गंगाधर राजशेखर हिरेमठ यांच्या सगळ्या बहिणी, त्यांची नातवंड आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे सगळेजण आपल्या घराण्याच्या जुन्या आठवणी या ठिकाणी सांगणार आहेत. जाणून घेऊया तर या सगळ्यांच्या आठवणीतला गंगादा. इंग्लिश मध्ये आम्ही लहानाचे मोठे होत असताना सगळेजण आम्हाला एक आदर्श म्हणून विजय हिरेमठ सारखं झालं पाहिजेत असंच ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालोय. माझ्या मनात नेहमीच असायचं विजय हिरेमठ ही नेमकी कोण आहे, आणि आज तिला भेटण्याचा योग आला. आम्हाला लहानपणापासून प्रेरणा देणाऱ्या म्हणजे आम्ही ग्राउंडवर असल्यावर ग्राउंडवरच्या ट्रेनिंग घेणाऱ्या ज्या सगळ्या मुली आहेत त्या सगळ्या ज्यांचा आदर्श घेतात की ज्यांनी त्या काळामध्ये PI झाल्या, त्याच्यानंतर त्या DYSP म्हणून निवृत्त झालेत, अशा गंगाधर हिरेमठ यांची बहीण विजय हिरेमठ या सुद्धा आपल्या भावाच्या प्रचारासाठी इथं आलेल्या आहेत. जाणून घेऊया विजयाताई यांचं गंगादांच्या बद्दलच्या आठवणी. माझी ओळख करून दिली त्याबद्दल, खूप चांगली ओळख करून दिली त्याबद्दल आभारी आहे. आणि माझं आमचं मनोगत व्यक्त कुटुंबाचं मनोगत व्यक्त करण्याबाबत साठी आम्हाला बोलवलं लताताईंचं खूप आभारी आहे मी. आणि आमच्या मठाच्या इतिहासाबाबत सुद्धा ताईने सांगितलं आहे. तरी मला अजून एक थोडक्यात सांगायचं आहे की आमचा मठ 400 वर्ष जुना आहे आणि तो माझे वडील 1999 मध्ये वारले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ह्या मठाचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, 400 वर्ष जुना मठ आहे. तर त्यांनी त्यावेळेला मुंबईला होते ते माझ्याकडून वचन घेतलं त्यांनी. त्याच्यानंतर आमचे वडील वारल्यानंतर आम्ही एका वर्षात सर्व भावा बहिणींनी आमच्या स्वतःच्या कमाईतून कुटुंबाच्या आमचे जे काय सगळ्यांचा उदरनिर्वाह होता, कुणाकडेही 1 रुपयाचं डोनेशन न घेता, म्हणजे मला ती नक्की अमाऊंट सांगायची नाहीये, तेवढ्या त्या जे काय आहे त्याचा आम्ही आता आहे त्या परिस्थितीचा जीर्णोद्धार केला. नाहीतर 2005च्या पुरामध्ये आमचा मठ पडून गेला असता. तर त्याच्यानंतर हे आम्ही कुठंही पेपरला वगैरे द्यायचं काय आवश्यकता वाटली नाही मला. माझा मोठा भाऊ सागर हिरेमठ, गंगाधर हिरेमठ, लीला हिरेमठ, मी स्वतः आणि माझी लहान बहीण भारती आणि आमचे जावई वगैरे आहेत तिथं, माझी मोठी मुलगी आणि जावई माझे, ह्या सर्वांचं योगदान आहे ह्याच्यामध्ये. आणि माझा मुलगा, हा भारतीचा मुलगा, सगळेजण जिथं जिथं नोकरी करतात त्यांनी प्रत्येकाने आपापलं रेव्हेन्यू वॉटेवर ते ह्या मठासाठी दिलेला आहे आणि आम्ही कुटुंबातूनच जीर्णोद्धार केला. माझ्या बहिणीनं सांगितलं की जडीसिद्धेश्वर आजा ज्या वेळेला होते आणि त्याच्यानंतर तिथे चंद्रमा अम्मा त्या शरणी होत्या, त्यावेळेला मठाला जागा नव्हती. तर माझ्या वडिलांनी जे जडीसिद्धेश्वर आजा आणि आमचे नंजुंडेश्वर गुरु त्यांचं आणि त्यांचं जे काही संबंध होते त्यावरून त्यांनी, ते खूप लहान होते त्यावेळेला, कदाचित मी 80 ते 90 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते, त्यावेळेला 1 एकर जमीन दान केली आणि त्याच 1 एकर जमिनीवर आज मठ उभा आहे. बेलबाग जी उभी आहे त्या 1 एकर वर उभी आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला त्यावेळेला एक्झॅक्टली मला किती गुंठे सांगता येणार नाही, ती दफनभूमीसाठी जमीन दिली. त्यानंतर माझ्या मोठ्या भावाने सुद्धा दफनभूमीसाठी जमीन दिलेली आहे. पण त्याबाबत सुद्धा आम्ही कधी हे दान केलेलं उजव्या हाताचं डाव्या हाताला सुद्धा समजू दिलं नाही. कारण हे जे काही समाजसेवा करायची आहे ते आमच्या रक्तातच आहे. आणि गंगाधर हिरेमठ ह्या प्रत्येक गोष्टीत सगळ्यात लहान आहे आमच्यात तो, पण त्याचा आहे ना, त्याचा वाटा खूप मोठा आहे याच्यामध्ये, सिंहाचा वाटा आहे त्याच्यात. तो खूप मेहनत घ्यायचा ग्राउंड लेवलला. स्मशानाच्या तिथली स्वच्छता, नंतर कोविडमध्ये स्वतःची जागा त्यांना वापरायला दिली. जो गुरांसाठी वापरायचा गोठा होता तर तो त्याने कोविडसाठी तिथल्या लोकांना, व्हॉलेंटरीली काम करणारी मुलं होते त्यांना जमा केली आणि त्यांना स्वच्छता जे काय अंतिम विधी व्हायची, नातेवाईक सुद्धा यायचे नाहीत त्यांचे,
अंतिम विधीला, तर ह्या पोराने सगळ्या अंतिम विधी पूर्ण करून आणि पुढे सगळं सॅनिटायझरची व्यवस्था करून सगळं तिथे व्यवस्था केली माझ्या भावनाने. त्या सर्वांचं जेवणाची सुद्धा व्यवस्था करायचा तो माझा लहान भाऊ गंगाधर. तुम्ही म्हणाल की परत परत बेलबागेत जी काही जागा दिली त्याच्याबद्दल का सांगितलं जाते, परंतु शरणी चंद्रम्मा माता ज्या वेळेला हयात होत्या त्याच वेळेला माझ्या वडिलांनी ही जमीन दिली होती. त्याबाबत कुठेही उल्लेख केलेला नाही. तिथे 1001 रुपये दिलेल्याची सुद्धा नावाची पाटी लावलेली आहे, परंतु माझ्या आई वडिलांचं कुठंच नाव नाही किंवा फोटो नाही. तर त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. परंतु ठीक आहे, आम्हाला त्याच्याबाबत सुद्धा म्हणजे कुठं काही दिलं तर नाव यावं अशी काही इच्छा नाही. त्याच्यानंतर काय आम्ही पण मुली आम्ही आमच्या संसारात बिझी होतो. परंतु गंगाधरचं जर सांगायचं झालं, माझ्या वडिलांची अजून एक परंपरा आहे की ते आमच्या मठाची परंपरा की दर सोमवारी रुद्राभिषेक केलं जातं. दर पूर्ण श्रावण महिना रुद्राभिषेक असतं आणि वर्षातून एकदा एप्रिल महिन्यातल्या पौर्णिमेला यात्रा असते. तर ती सर्व सुद्धा पाटील समाज आणि आम्ही पाटील समाजच फक्त नाही तर आमच्या मठाचे शिष्य हिटणीचे शिष्य आहेत, हे सर्व मिळून आम्ही तिथं यात्रा करतो. श्रावण महिन्यातलं सुद्धा रुद्राभिषेक खूप चांगल्या रीतीने पार पाडलं जातं आणि त्याच्यानंतर श्रावण महिन्यातली शेवटची पूजा केली जाते. त्याच्यात सुद्धा आम्ही कुठूनही दान घ्या किंवा काही घ्या, काही नाही. आणि माझे वडील होते त्यावेळेला पूर्वी इथं शाळा वगैरे पण चालवायचे. वडिलांनी आमच्या मुलींना आम्ही रुद्राभिषेक शिकलो. त्याप्रमाणे मी आजही दर सोमवारी पूर्ण श्रावण महिना आणि रुद्राभिषेक करत असते. अमावस्याला रुद्राभिषेक करत असते, खूप श्रद्धेनं करते. परंतु माझा भाऊ जो आहे ना त्याची तुलना बऱ्याच ठिकाणी केली जाते. परंतु त्याचं एक वर्क इज वर्शिप, सोशल वर्क इज वर्शिप असं म्हटलं तरी चालेल. त्याला काय आहे, जनसेवेमध्ये पूजा दिसते. आम्ही नंजुंडेश्वराची पूजा करतो, परंतु जनसेवा करून तो त्या पूजेच्या दृष्टिकोनातून पूजेच्या हेतूने तशी पूजा करतो. तो मी ज्या पोलीस खात्यात आजपर्यंत 36 वर्ष नोकरी केली, ज्या शिस्तीनं ज्या म्हणजे सिन्सिअरली ऑनेस्टली ज्याप्रमाणे मी नोकरी केली प्रामाणिकपणे, त्याच प्रामाणिकपणे आणि शिस्तीने माझा भाऊ या नगरीची सेवा करेल अशी मी हमी देऊन माझ्या सर्वांना या नागरिकांना या गडिंग्लजच्या लेकीची विनंती आहे की ह्या माझ्या भावाला, तुमच्या गुरुच्या मुलाला, माझा भाऊ गंगाधर हा सुद्धा पट्टदेवरू होता, या गंगा महाराजाला फक्त निवडून आणून देऊ नका, भरघोस मताने निवडून आणून द्या अशी ह्या लेकीची तुमच्याकडे विनंती आहे. आणि जंगमा निमकडे ಈ ದಿವಸ ಓಟ್ ಬೇಡ್ತಾ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡ್ತಾ ಇದ್ದಾನು. ನಿಮ್ದು ಓಟ್ ಭಿಕ್ಷೆ ನಮ್ಗೆ ಸಿಗ್ಲೇಬೇಕು. ಈ ಭಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತೀರೋ ಇಲ್ಲ ನಾ ಅದು ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆಯ್ತು, ಸುರದೂರ್ಕರಂ ಭಿಕ್ಷೆ ಅನ್ಬೇಕು, ಬಹುತಿ ಭಿಕ್ಷೆ ಅಂದಿ. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयद सय्यद सह लता पालकर गडिंग्लज. जी 400 वर्षांपूर्वीची परंपरा आहे, जशी आजोबांनी जपली, जशी मामांनी जपली तशी आम्ही पण ही पुढे जपणार आहेत. वोट फॉर